प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, भक्ति सम्राट ज्ञानदेव महाराज की जय, आदि महाराज शक्तिवंताई माते की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय, सच्चिदानंद रविदास बाबा महाराज की जय, सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय, सच्चिदानंद शरद बाबा महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, राम लक्ष्मण जानकी जय, बोलो हनुमान की, बोलो बजरंग बली की जय, गाओ देवी माते की जय, हर हर महादेव, गणपति बाप्पा मोरया, मंगल मूर्ति मोरया, श्रीपादनाथं गुरुराज वैद्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानैक्यदर्शं घोटीक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं, तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं, तं नमामि वेदविद्यां वरिष्ठं, जयाच्या संगती विराग झाला, मनोधरीचा जडभास केला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी श्री गुरुपादुकेला, विसरू कसा मी श्रीपाद बाबा पादुकेला, विसरू कसा मी रामदास बाबा पादुकेला, विसरू कसा मी नारायण बाबा पादुकेला, विसरू कसा मी गोविंदराव बाबा पादुकेला, विसरू कसा मी नाना बाबा पादुकेला, विसरू कसा मी शरद बाबा पादुकेला, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, तस्मै श्री गुरवे नमः, धर्माच्या करता मात जगती रामाने धाडिले, ऐशे जानोनी राम भक्ती करिता ऐश्वर्य लाभले, आता धर्म सख्या तुझ्या पुरतीला नम्र तुमरे असे, इच्छा होतसे मानसी करीतसे, आदेह तुझासे, जय जय रघुवीर समर्थ, गुरुराया 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 महादेव, मस्तक तुम्हारे पाया महादेव, मस्तक तुम्हारे पाया, श्रीपाद बाबा रामदास बाबा, श्रीपाद बाबा रामदास बाबा,
तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नारायण बाबा रोहिदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नाना बाबा शरद बाबा नाना बाबा शरद बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका म्हणे वाटे आता नको फुटू देऊ फाटे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुर्श्लोकी चारी भागवत हंस ओम ब्रह्मा अत्रि श्री दत्त नारायण महाराज जालवणकर लक्ष्मण महाराज जालवणकर भलभीग सख्यानंद शांतामाई बंडो बाबा केरो बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा बाबा शरद बाबा ही झाली आपली परंपरा. परंपरा. प्रत्येक गोष्टीला परंपरा असते. जिथे परंपरा नाहीये त्या गोष्टीला काही अर्थच नाही. कारण बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, प्रत्येक गोष्टीला काहीतरी पुरावा असावा लागतो. असो, आजची आपली ही पंधरवड्याची एकादशी आणि प्रत्येकाला इथे संधी दिली जाते आणि आज तुमच्या सगळ्यांच्या कृपेने मला इथे बोलण्याची संधी दिलेली आहे. आज भागवत एकादशी, वर्षाच्या 24 एकादशा आणि प्रत्येक एकादशीचं आपापलं असं एक महत्व आहे. कोणी म्हणतं पापमोचो एकादशी, त्याच्यातून पापातून मुक्तता होणे. कोणी म्हणतं सफला एकादशी, साफल्य मिळतं. कोण म्हणतं पुत्रदा एकादशी, पुत्राची प्राप्ती होते. कोण कशी सगळ्याचा एक अर्थ निघतो. काय तर तुम्ही एकादशी करणं फार महत्वाचं आहे. एकादशी केल्याने लगेच तुमच्या पदरात काही एखादं फळ मिळेल असं जर कुणाला वाटत असेल तर अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती आणि तयाच्या चित्ती बोध कैसा. मग अशी लोक परमार्थाला बदनाम करतात. कीर्तनात ऐकलं होतं, एक एकादशी कर तुझं सगळं भलं होईल, एक एकादशी कर तुझं सगळं भलं होईल, पुत्र प्राप्ती होईल, हे मिळेल ते मिळेल. आणि तुम्ही काय केलंय, अर्थ नीट समजून नाही घेतलाय. पारमार्थिक सुख, पारमार्थिक साफल्य ह्या गोष्टी समजून घ्या जरा. या नरदेहाला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला करायचंय काय, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची, संतांना शरण जायचंय. मनुष्य देह तुम्हाला मिळालेला आहे. मनुष्य देह मिळाल्यानंतरची जी इति कर्तव्यता आहे ती संत तुम्हाला समजावून देतात. काय केलंय भगवंताने तुमच्यावरती खूप उपकार केलेले, त्याने उपकार केलेले आहे आणि त्याची तुमच्यावर कृपा आहे भगवंताची, म्हणून तुम्हाला हा मनुष्य देह मिळालेला आहे. 3 गोष्टी फार अति दुर्लभ सांगितलेल्या आहेत. 3 गोष्टी इतक्या दुर्लभ सांगितलेल्या आहेत की तुम्हाला सहजतेने त्या प्राप्त होत नाही. कोणत्या? दुर्लभम त्रयमेव वैत देवानुग्रह हेतुकम मुमुक्षत्वम, मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम आणि महापुरुष संश्रया. तुम्हाला नरदेह मिळणं फार कठीण आहे. त्याची कृपा झाली म्हणून तुम्हाला नरदेह मिळाला. म्हणजे तुमची आमची गाडी पटरीवर आलेली आहे. आता तुम्हाला काय करायचंय तर संतांची संगत करायची आहे. संतांची संगत सुद्धा तुम्हाला होते. संत तुम्हाला म्हणायला आपल्याकडे भरपूर आहे. खरं तर संतांचा फार तुटवडा आहे. काय की
शैल शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे चंदनम नहीं सर्वत्र। हा, शैल शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधू नहीं सर्वत्रम चंदनम न वने वने। म्हणजे प्रत्येक डोंगरामध्ये पर्वतामध्ये मोती मोती मिळतो, पण मोती मिळत असं नाही। गजेंद्राच्या म्हणजे हत्तीच्या गंडस्थळी या दोन डोळ्यांच्या मध्ये तिथे तिथे सुद्धा मोती मिळतो सांगितलं, पण मिळेलच प्रत्येकाच्या हे सांगता येत नाही। वनामध्ये चंदन मिळतं, पण प्रत्येक वनामध्ये चंदन असेलच असं नाही। साधू या जगामध्ये उपलब्ध आहेत, पण ते सर्वत्र नाहीये। सर्वत्र नाहीये का? खरोखर तर सर्वत्र आहे। तुमची आमची जी नजर आहे ना साधूला पाहण्याची, ती तोकडी पडते। आपल्या दिव्यामध्ये किती संत आहेत? भरपूर संत आहेत। आज प्रत्येक गावागावात भरपूर संत आहेत, फक्त ती ओळख पाहिजे, तुमच्याकडे ती नजर पाहिजे। आता नजर कुठून आणायची? तर नजर पण साधू संतच देतात। ती सत्संगामध्ये येऊन बसल्यानंतर तुम्हाला ती नजर मिळते। पण आमचं काय झालं? आमच्या उरावर इतकं दुःख बसलेलं आहे। कोणी बसवलं? आमचं आम्हीच बसवलं। त्या दुःखातून आम्हाला बाजूला निघताच येत नाही। आम्ही आमचे प्रापंचिक विषय मांडून बसलेलो आहे की माझं हे पूर्ण होत नाही, ते पूर्ण होत नाही, ते पूर्ण झाल्यावर मी हे पूर्ण झाल्यानंतर मी, तुमचं ते कधीच पूर्ण होणार नाही आणि तुम्ही इकडे कधीच वळू शकणार नाही। या सगळ्यावर एकच उपाय आहे। साधू संत म्हणतात की या दुःखाची तुम्हाला जर राग रांगोळी करायची असेल तर संतांच्या संगतीमध्ये येऊन बसा। आणि त्या निमित्ताने आज जो श्लोक घेतलेला आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 2 आणि दुसऱ्या अध्यायाचा 65वा श्लोक। प्रसादे सर्व दुःखानां हानि रसोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते। ज्याचं चित्त शुद्ध आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे, ज्याचं चित्त शुद्ध आहे, अशाला दुःख शिवू शकत नाही, दुःखाचा स्पर्शही होऊ शकत नाही। का? तर तो प्रसन्न चित्त असतो आणि प्रसन्न चित्त जो आहे त्याला ह्या गोष्टी शिवू शकत नाही। असा श्लोक, थोडक्यात श्लोकाचा अर्थ आहे। ओवी सांगते, देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःख। अखंडित, अखंडित शब्दाला फार महत्व आहे। प्रसन्न, मन प्रसन्न असलं पाहिजे। तुमचं मन प्रसन्न जर असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात। मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा दे। तुम्हाला मोक्ष म्हणा किंवा बंधन म्हणा, हे तुमच्या मनावर आहे। मनाने ठरवलं तर सगळं काही होऊ शकतं। मन के हारे हार है, मन के जीते जीत, मन से कर ले प्रीत प्यारे, मनसा न कोई मीत। मनासारखा मित्र कोणी नाहीये, पण आपण त्या मनाला काय करतो? इंद्रियांच्या मागे धावतो। मन इंद्रियांचा राजा आहे सांगितलं, पण तो मन इंद्रियांच्या मागे धावायला सुरुवात होते। असं होता कामा नये। का? कारण की इंद्रिय जे जे म्हणती ते तैसे जे पुरुष करती ते तरलेची न तरती विषय सिंधू। विषयामध्ये इतका मग्न झाला की कोणी असो, स्त्री असो पुरुष असो, म्हणजे विषय म्हणजे नेमकं काय? आता एक भगवंताची भक्ती, भगवंताचा हा जो विषय तो सोडून इतर कोणतेही विषय म्हणजे प्रपंचामध्ये रमणं, खेळामध्ये रमणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे, परंतु त्याच्यामध्ये इतकं रमणं, त्याच्या आहारी जाणं आणि भगवंताचा जो हा विषय आहे याच्यापासून बाजूला होणं, हे नाव विषय सुख भोगणं आहे। मग असं जे जे करतात ते विषयांमधून, विषयाच्या सागरातून कधीच बाजूला येऊ शकत नाही। तरले तरी सांगतात, तरलेची न तरले, तरले असले ना तरी न तरल्यासारखेच आहे, कारण ते त्याच्यामध्येच मग्न होतात। मग असा मग्न झालेला माणूस काय कामाचा आहे? तर तो कामाचा आहे तर त्याचं मन जे आहे, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहा लगेगा तीर। म्हणजे मनाला थोडा तुम्ही
काय केलं पाहिजे, त्याला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवण्याचा निदान प्रयत्न तरी केला पाहिजे. मन फार चंचल आहे सांगितलं. किती चंचल आहे तर सांगितलंय वायूचा वेग, त्याला जसं धरता येत नाही तसं मनाला सुद्धा धरता येत नाही. आणि चंचलम ही मना हा श्लोकामध्ये सांगितलंय. इतक्या चंचल मनाला कसं आणायचं थाऱ्यावरती, तर भगवान म्हणतात काही नाही करायचं, नका करू काही, संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल. फार काही नाही करायचंय. काय करायचंय, संतांच्या संगतीत गेल्यानंतर संत जे सांगतात ते करायचंय. काय करायचंय तर बाबा तू कोण आहेस, तू आलायस कुठून, तुला जायचंय कुठून, हे महत्व संत सांगत असतात. आणि त्यांच्यासारखं जर व्हायचं म्हटलं तर सतत त्यांच्यासारखं त्यांच्या मागे जायचं, हे करायचं. ज्याची तयारी आहे तो याच्यातून सुटू शकतो. पण तुम्ही म्हणाल 5 मिनिटं दिले, 10 मिनिटं दिले, नाही, त्यांना हे वाहून टाकायचं आहे. काय, पूर्ण समर्पण करायचं आहे. पूर्ण समर्पण केल्यानंतर ते तुमचं हित तुम्हाला सांगतात. हित ते करावे देवाचे चिंतन आणि करुणिया मन शुद्ध व्हावे, किंवा स्वहिता कारणे संगती साधूची. म्हणजे साधूची संगत किती महत्वाची आहे की आपल्या ठिकाणी ते सांगतात दुःख औषधाला सुद्धा उरू शकणार नाही. कारण तुमच्या अंतःकरणात एक असा धरा आहे, तो कोण, अमृताचा धरा. जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुदे तुषेचा अडळू काहीच नाही. म्हणजे आपल्या पोटामध्ये तहान आणि भूक ही का लागते आपल्याला, कारण जठराग्नी आहे. जेव्हा भूक लागते, पाणी लागतं, तेव्हा पाणी प्यावं लागतं. तहान लागल्यावर भूक लागली की अन्नच खावं लागतं. आणि अन्न आणि पाणी मिळवण्यासाठी मनुष्याला काम धंदा करावा लागतो, म्हणजे पैसा असणं फार गरजेचं आहे. पण ज्याच्या पोटामध्ये मुळातच अमृताचा जर झरा उत्पन्न झाला तर त्याला तहानही लागणार नाही आणि भूकही लागणार नाही. म्हणजे त्याला त्याची चिंताच राहणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, हा भगवंत असा आहे, ही भगवंताची गोडी अशी आहे की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा न घे. अमृताच्याही पलीकडे या नामाला महत्व दिलेले आहे. आणि ते ज्याच्याकडे असेल त्याला या गोष्टीची आवश्यकता लागत नाही. पण माणूस काय करतो की ज्या अमृतासारखा हा जो अमृताचा काय म्हणतात संत, जागे वारे झोपी काय जाता, अमृताचा त्याग करुणी विषकारी घेता. आपलं तेच चालू आहे ना. आपल्याला विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू ते विषय गोड झाले या जीवासे. आपण याच्याच मागे लागतो. आता सगळे आपल्याला परमार्थ करताना दिसतात, मग आपल्याला आपण करू नये का परमार्थ, तर त्याच्यामध्ये वेळ भरपूर जातो. रोज सकाळी उठून संध्याकाळी उठून, कोण 10चं कीर्तन आहे 10 ते 12 कुठे कीर्तनाला जा, कुठे संध्याकाळी जा, काम धंदा कोण करील. अरे बाबा, काम धंदा करूनच हे सांभाळायचं आहे. काम धंदा सोडून तुम्हाला कसं काय जमेल. आणि त्यातल्या त्यात तुमची जर तयारी असेल तर तेही करून बघा, अनुभव घ्या. अनुभव घेणं फार गरजेचं आहे. आमचे चंद्रकांत दादा रिटायर झालेत. रिटायर नंतर माणसाला एकच काम असतं, मस्तपैकी आराम करायचं, खायचं प्यायचं, सरकारकडून पगार मिळत असतो. पण ते अजूनही रिटायर झालेले नाही. आमचे नारायण दादा, आमचे प्रभाकर महाराज, बरीचशी मंडळी आहेत, आमचे भाऊजी आहे, म्हणजे रिटायर अजून झालेले नाही. कामातून झाले असते तिथून. ते वंडार भाऊ जात आहेत, ते कामातून रिटायर झाले, पण आयुष्यातून रिटायर नाही व्हायचं. आयुष्यातून रिटायर व्हायचंय का तुम्हाला? अजिबात नाही व्हायचं. सततम कीर्त यंतोमा, तुम्हाला मिळालेलं आहे म्हणून नसतं मिळालेलं गोष्ट मिळेल. सततम कीर्त यंतोमा यतंतस्य दृढवता नमस्यंतश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत याच्यावर राहायचं आहे. कधी राहणार? मिळाला असेल तर राहतील, नसेल मिळाला तर मग मिळवायचं फार अवघड आहे का? तर प्रत्येकाला हे मिळतं. सकळांसी हे आहे अधिकारी, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. पण भूक पाहिजे, त्याची त्या
गोष्टीची माणसाला भूक असेल तर ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होतं. कारण भूक काय करते, तुमच्या अपेक्षा वाढवते, तुमची कृती वाढते, तुमची तिकडे आवड वाढते. तुमच्या ठिकाणी भूक नसेल तर मग प्रश्नच नाही. आणि नेमकी भूक आम्हाला लागलेली आहे की इतर विषय परमार्थ सोडून बाकी गोष्टी करायला जातो माणूस. पैसा जमव, दागदागिने घे, बंगला घे, हे सगळं इथेच राहणार आहे. कुठे आपल्या बरोबर नेता येत नाही. कबीर महाराज म्हणतात की सांसारिक लोक हा जो परमार्थ करतात तो कशासाठी करतात? थोडासा करतात की सकाळी अगरबत्ती, दुपारी अगरबत्ती, संध्याकाळी अगरबत्ती, याला ते लोक त्रिकाल संध्या म्हणत असतील, श्लोक म्हणत असतील, इतर काही कष्टी करत असतील आणि काम धंदा करून मस्तपैकी धन दौलत सगळं काही जमा करतात. परमार्थ कळलेला नाही. मनुष्य देह कशासाठी मिळालेला आहे याचं काही पडलेलं नाही. आणि दौलत धन भरपूर जमा करून तुम्हाला सोबत नेता येते का? तर नाही येत. कबीर महाराज म्हणतात, कबीर सो धन संचे जो आगे को होय, शीस उठाए पोतली ले जात न देखा कोई. म्हणजे तुम्ही हे जे काही सगळं जमा करताय हे तुम्हाला शेवटच्या वेळी गठुडं बांधून डोक्यावर नेता येतं का? जे नेता येत नाही त्याच्या मागे लागू नका. मी तरी कोणाला आजपर्यंत पाहिलेले नाहीये. आणि तुम्ही पाहिलं असेल तर मग ठीक आहे, खुशाल तसं करा. आणि या धनाच्या मागे बरं, या धना वाचून प्रपंच चालत सुद्धा नाही. प्रपंच चालत सुद्धा नाही. पैसा पाहिजे सुद्धा आहे, पण किती पाहिजे हे कळलं पाहिजे माणसाला. असं म्हणतात कि पैसा भगवान नहीं. पैसा भगवान नहीं है, लेकिन वक्त आने पर भगवान से कम भी नहीं है. कारण ती माता लक्ष्मी आहे, नाही का? नारायण आणि लक्ष्मी आहे, दोन्हीचा सहवास आपल्याला पाहिजे. नुसता नारायणच्या मागे जायचं, पैसा झाला नाही भरांत काय, म्हणजे सगळ्या गोष्टी करायच्या, पण माणसाला समाधान नाही. समाधान नाही. जेवढं आलं ते पुढे झालं. आता या गोष्टी कराव्या, तो त्या गोष्टी करायला मागत नाही, फक्त पैशाचाच मागे लागतो. असं जर कोणी म्हणत असेल तर त्या करायच्या मागे जर लागत असेल तर त्याला एकच सांगणं आहे की बाबा प्रत्येक गोष्टी कशामध्ये कर, मापात कर. जास्त जर प्रपंच झाला तर तो काही कामाचा नाही, पण जास्त परमार्थ झाला तो खूप कामाचा आहे. आणि जास्तीत जास्त परमार्थ करण्यासाठी तुम्हा आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देवची होऊ म्हणती ते देव होती, तरी कानाची ती धरावा. नाथ महाराज म्हणतात की पावनी या मनुष्यपणा जो न साधी या ब्रह्मज्ञाना, तो लांडा गर्दव जाना पुच्छे विना दुपाई. हा फक्त आणि फक्त नरदेह एवढ्यासाठीच मिळालेला आहे. काय करायचंय की भगवंताची प्राप्ती करून भगवंताचं ते ज्ञान आहे ते मिळवून घ्यायचं आहे. आणि ते तुम्ही एकदा का मिळवून घेतलं की तुमचा 184चा जो फेरा आहे तो चुकला जातो. कारण 184चा फेरा फक्त याच योनीमध्ये तुम्ही चुकवू शकता. कारण इतर योनीची हा विचारच नाही. पशु काय जाणती पाप आणि पुण्य, ते तर उत्तम मध्यम भोग भोगती. पशु सगळ्या गोष्टी करतो, तुमच्या आमच्यामध्ये येतो, सगळं काही त्याला कळतं, पण त्याच्या ठिकाणी ही गोष्ट नाही. आज गाईला सुद्धा आपण खूप पवित्र मानतो, गाईला पूजतो, सगळं काय करतो. गाईच्या ठिकाणी 33 कोटी देवतेचा वास आहे. परंतु गाई सुद्धा ती शाकाहारी असून सुद्धा की गाईला हे नाही मिळत, कारण तो पशु आहे, नाही का? ते पशु आहे. गाईच्या गोमूत्राला फार महत्व दिलेले आहे, गाईच्या शेणाला महत्व दिलेलं आहे. नरदेहाचं तसं काहीच नाहीये, त्याच्यात बाजूला कोणी यायला मागणार नाही. परंतु नर का हो पशु का कछु न होय, पशु का होत पनैया, नर का कछु न होय. पर नर एक बार करने करे तो नर का नारायण बन जाए. म्हणजे नरदेहातच या गोष्टी होऊ शकतात. इतर योनींच्या ठिकाणी हा विचार नाहीये, पाप आणि पुण्याचा वगैरे काहीच विचार नाहीये, त्याच्यामुळे त्यांना ते कळत नाही. पण तुम्हाला आम्हाला या गोष्टी कळतात. पण एवढं सगळं होऊन सुद्धा आपल्या ठिकाणी प्रसन्नता नाहीये मनाला. मन शांत नाहीये. अस्थिर मन जे आहे त्याला किती सांगितलं तरी तो त्याला पटत नाही. मग तसे पुढे सांगतात की
तैसे हृदय प्रसन्न होय, तरी दुःख कैसे के आहे, ते तापैसी बुद्धी राहे परमात्मा रूपी. मन जर प्रसन्न झालं, हृदय जर प्रसन्न झालं, तर आपोआप बुद्धी परमात्मा रूपी होते. परमात्म्याच्या ठिकाणी ती स्थिर होते. कशी स्थिर होते सांगितलं, तर जैसा निर्वातीचा दीपू सर्वता नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. म्हणजे ज्याप्रमाणे एखादा दीप आहे आणि त्या दीपाला समजा आपण असा आडोसा काहीच नाहीये त्याला कुठेच, आता ती अशा पंख्याने म्हणा किंवा वारा आला तर ती ज्योत हलते, परंतु दोन्ही साईडने थोडंसं भिंती असतील, काही निवारा असेल तर तो स्थिर राहते त्याची वाट. तसा त्याची बुद्धी जी आहे ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर राहते. हा योग म्हणजे हा जो परमार्थ आहे हा केला पाहिजे. हा केला तर तुमच्या सर्व दुःखांचा नाश होईल. आणि म्हणजे प्रत्यक्ष, सा म्हणजे साक्षात, द म्हणजे दर्शन, असं प्रसादे सर्व दुःखाना हानी रसोपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. हे हा श्लोक घेतला आणि या ओव्या मला वाचून दाखवल्या. याच्यामध्ये जो अर्थ आहे ओव्यांचा सांगितलेला तो अशा पद्धतीने आहे, परंतु अजून सुद्धा त्याची सोडवणूक आहे. हा प्रत्येक साधक आपापल्या पद्धतीने लावून घेतो. आणि हे तुम्हा आम्हाला जे प्राप्त झालेले हे ज्ञान आहे ते तुमच्या आमच्यापर्यंत आलंय आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणं हे तुमचं आमचं काम आहे. ते घेऊन आपण आपल्याकडे जर ठेवलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही, ते आपल्यापुरतंच राहील. पूर्वी देखील हे होतं, एकाला द्यायचं होतं आणि त्याच्यामुळे काय झालं की याचा तेवढा काही प्रसार होऊ शकला नाही. भगवंत म्हणतात अर्जुनाला, अर्जुना हे जे आहे हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने त्याचा पुत्र मनुला सांगितला, मनुने त्याचा पुत्र इक्ष्वाकुला सांगितला, अशा पद्धतीने. आणि अर्जुन म्हणाला की हे कसं काय शक्य, ते कधीचे तुम्ही कधीचे, तर सांगितलं माझे अनेक जन्म झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर हा योग हा पोचण्यासाठी तुमचं आमचं महत् भाग्य. आज आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा ही जी आनंद संप्रदायाची मालिका आहे, ही जी परंपरा आहे, या परंपरेमध्ये अनेक आपले महापुरुष होऊन गेले, परंतु आपल्याला श्रीपाद बाबा आपल्यासाठी निमित्त ठरले. आणि श्रीपाद बाबा घोटीवरून दिवाला दातिवलेला पंचक्रोशीमध्ये आपल्या संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा बाबांनी हा प्रसाद वाटला. आणि हा प्रसाद इतका फोपवला की आज आपल्याला या कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाहीये. बाबांनी एकच शिकवलं की हा परमार्थ कशा पद्धतीने करा, की जो येईल त्याला द्या, ज्याला भूक लागली आहे त्याला वाढा, काहीच बघू नका. बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं परीक्षा घेतली जाते, पण इथे सांगितलं आलाय ना त्याला देऊन टाका, कारण तो त्याचा अधिकारी आहे, त्याची इच्छा झाली आहे त्याला देऊन टाक. असं जर नाही लगेच तुम्ही दिलं तर पुन्हा त्याचं काही सांगता येत नाही. आमचा स्वतःचा सुद्धा असाच अनुभव आहे की आम्ही ज्यावेळेस तयार झालो त्यावेळेस आम्हाला दिलं गेलं हे. दिवसभर त्यांच्या मागे धावलो, काय नाही ठणठण गोपाल, पण मी मनाने ठरवलेलं होतं की बाबा काही झालं तरी या लोकांची पाठ सोडायची नाही, त्यांचा धरलेला पदर सोडायचा नाही. आणि रात्रीचे 11 वाजता दातिवलीमध्ये गेल्यानंतर तिथे शरद बाबा म्हात्रे यांची भेट झाली आणि तिथे अनुग्रह दिला, ध्यानाला बसवलं आणि तिला अरविंद भाऊच्या पदरात टाकलं. अरविंद भाऊ यांना सांभाळा. आणि तेव्हापासून अरविंद भाऊच्या सोबतीला राहून आज जिथे जिथे ज्या ज्या काही गोष्टी होतात सगळ्या होतात, याला कारणीभूत अरविंद महाराज आहेत, आमचे जय हरी. की खरोखर आज सगळ्यांना तुम्हा आम्हाला सगळ्यांना की नेण्याचं काम करतात, यायचं की नाही हे तुमचं, प्रत्येकाला जागा करतात.
या इकडे यायचं असेल तर या, पण आम्ही कसे झोपलेले असतो, आम्हाला कसं इतर दुसरे कामं देखील असतात, पण जो जागा झाला तो त्यांच्या मागे गेला, असे अनेक आहेत. आणि मग तुमचं आमचं कल्याण त्याच्यामुळेच होतं. आणि तुम्ही जर तुमच्याच कामामध्ये राहिलात तर तुम्हाला त्यातून बाहेर कधीच निघता येत नाही. काय सांगितलंय, तुमच्या आमच्या या अडचणी, या अडचणी सहज, प्रपंच काय आहे, प्रपंच सहज होतो, पण परमार्थ हा करावाच लागतो. परमार्थाच्या मागे तुम्ही जर नाही गेलात तर परमार्थ तुमच्या मागे येणार नाही. गुरुला काय पाहिजे, गुरुनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं कल्याण होणार आहे. आणि तुम्ही तुमच्याच मनाने केलं, अनुग्रह घेतला आणि चिंतन नाही केलं तर तुमचा परमार्थ होणार नाही. आणि चिंतन करण्यासाठी काय पुन्हा की संत करावं लागेल. आता चंद्रकांत दादा कुठून येतात, शेरूवरून येतात. काय गरज पडलेली, आज किती लोक मी पाहिले अनुग्रह घेतल्यापासून एवढ्या वर्षात, असा एकही साधक दिसला नाही तो एवढ्या लांबून येतो. चेतन महाराजांचं कीर्तन आहे हजर, मीनाताईचं कीर्तन आहे हजर, नारायण दादाचं, सत्यवान महाराजांचं, सगळ्यांच्या कार्यक्रमात एवढ्या लांबून हजेरी देतात. त्यांना घरी काही बसवत नाही का, घरी काही मुलगा असेल, मुलं असतील, नातू बंधू, त्यांना सांभाळायचं काम नसेल का, इतर कामं नाही का. ही ओढ पाहिजे. काय परिमळाची धाव भ्रमर ओढी, त्याच्या ठिकाणी ओढ लागलेली, ती आवड तयार झालेली. परिमळाची धाव भ्रमर ओढी, तैशी तुझी गोडी लागो मज. गोडी फार महत्वाची. हरिनामाची जी गोडी आहे ती लागणं महत्वाचं आहे. अमृतावनी गोड नाम तुझे देवा, म्हणजे गोड आहे पण काय, मला गोडी पाहिजे ना. ते गोड आहे पण मला गोडी नाही. मला गोडी कसली आहे, इतर विषयांची, मग मी तिकडे जावे. म्हणजे मी केलेलं आहे परमार्थात मध्ये मी आहे, पण तिथे तेवढा जर मी रत होत नसेल तर त्याला माझी सद्गुरू काय करतील ना. तुम्ही तिथे काय केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे. आता ते इतका वेळ देतात की आम्हाला लाज वाटायला लागली आहे. त्यांची हजेरी एवढ्या लांबून असतात. ते आहे वस्तुस्थिती काय आहे, मी माझं क्लिअरन्स म्हणजे असली तरी अडचण तरी ती सांगणं म्हणजे पळवाटच आहे. कारण आपल्याला जास्तीत जास्त वेळ इथे द्यायचा आहे. काय तर तुका आपले चंद्रकांत दादा आहे, खरोखर कसं आहे, समोरासमोर स्तुती करू नये म्हणतात. कुठेतरी अहंकार किंवा अभिमान होतो, मी काहीतरी आहे, मी काहीतरी आहे. पण एवढ्या लोक आहेत आणि त्या बोलणं फार गरजेचं आहे. कारण कोणीतरी धडा घेतला पाहिजे. आपण काहीच करायला मागत नाही. दादांनी असा साधक केलाय की खरोखर दादांच्या पदर सोडायलाच मागत नाही तो. आणि अजून तर काहीच नाहीये. पहिली स्टेप मध्ये एवढे ते, आणि अजून पुढच्या स्टेप मध्ये कुठल्या जातील. हा, आणि आम्ही काय करतोय, किती वर्ष झाली असते आम्हाला, आम्ही आमच्या एवढ्या हजेरा लागणार नाही का, आम्ही गुंतलो याच्यामध्ये. हा जड, हा बघा इथे काय की वैराग्य असं हाती येत नाही, तुम्हाला त्याला झटकावं लागेल. तरी झडझडोनी वहिला निग, ये भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. वैराग्य पाहिजे ना तर लगेच झटकायचं. आज उद्या परवा पुढच्या महिन्यात अजिबात नाही. अंगावर तुमच्या जर साप पडला, विंचू पडला तर तुम्ही विचार कराल का थोडासा 5-10 मिनिटं बसू दे त्याला, हा तर लगेच झटकाल ना. असं आहे झडझडोनी वहिला निघ, या सगळ्यातून बाजूला कसा लगेच निघत. आणि अव्यंग म्हणजे थोडी सुद्धा 1% सुद्धा तिथे उणीव राहणार नाही, कमतरता राहणार नाही. जसाच्या तसा, जशीची तशी आवड तुमच्या ठिकाणी, तसं वैराग्य तुम्हाला प्राप्त होईल. पण काय त्याचा जो आहे तो आवडीचा भाग जो आहे तो तुमच्या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे. आवडच नसेल तर तुम्हाला सवड मिळणार नाही, नाही का. आवड पाहिजे. त्यांना आवड आहे म्हणून सवड मिळते. सकाळच्या कीर्तनाला पण हजर आहे. आम्ही या 10च्या कीर्तनात दिवसल्या दिवस हजेरी देऊ शकत नाही, आणि तेवढ्या लांबून 9:15 9:30 टच असतात. काय हे का होतं तर ती आवड आहे. माणूस खरोखर निघतो. एखाद्याच्या काहीतरी लाभ होणार असेल तर तो खरोखर विटीला काम असू दे ना, तो त्याला सांगितलं की 7-8 वाजता पण तू ये तिकडे, खरोखर बिलकुल तिथे टच होईल. कारण ते काम तसं आहे. आणि परमार्थाचं काम ते तेवढं महत्वाचं नाही. अरे रोजच डांगोरा पिटला जातोय,
रोज एखाद दिवस नसलो तर काय फरक पडतो, पण फरक पडतो. तर तुम्हाला फरक पडतो. तुम्हाला कळतं की मी नाही गेलो आणि न गेल्याचे फायदे, न गेल्याचे तोटे आणि गेल्याचे फायदे म्हणजे तुम्हाला असे जरी दिसत नसले पण त्याचा संचय होत असतो. आणि तो संचय म्हणजे की आज माणूस काय करतो की मला येणाऱ्या अडचणी त्या सांगत बसतो, मला येणाऱ्या चांगल्या गोष्टी त्या सांगत बसतो. म्हणजे दुःख मांडतो, सुखही मांडतो. झालं की असं म्हणतात की एक भगवंत आहे आणि ती भगवंताची प्राप्ती, भगवंताची आठवण, भगवंताचं स्मरण म्हणजे सुख आहे, ती प्रसन्नता आहे. आणि भगवंताचं जर विस्मरण होत असेल तर ते काय आहे, आपदा आहे, संकट आहे. एका ठिकाणी श्लोकामध्ये म्हटलेले आहे, विपदो नैव विपदः, विपदो नैव विपदः, संपदो नैव संपदः, विपदः विस्मरण विष्णु, विपदः विस्मरण विष्णु, संपदा नारायण स्मृती. म्हणजे आपण काय करतो की संकट येतं, अडचणी येतात. ह्या अडचणी आणि हे संकट म्हणजे विपदा नाहीये, किंवा तुम्हाला काहीतरी प्राप्ती झाली धनाची वगैरे, खूप काही गोष्टी मिळाल्या म्हणजे संपदा, ही संपदा नाहीये. तर विपदा म्हणजे विस्मरण तुम्हाला जर विष्णूचं होत असेल, भगवंताचं विस्मरण होत असेल तर याच्यासारखं संकट, याच्यासारखं दुःख, याच्यासारखी आपत्ती दुसरी कोणतीही नाही. आणि सतत तुम्ही जर नामस्मरणामध्ये राहत असाल, सतत नामस्मरण होत असेल आणि होतंय त्याची लक्षणं काय, तर सतत तुमच्या मुखातून तीच वाणी, जो कोणी भेटतो त्याला तीच वाणी, अगदी तोंडाला फेस येईपर्यंत ते सांगत राहणं, हे नाव नारायण म्हणजे संपन्नता आहे नारायणाच्या नामाची, त्या स्मृतीची. हे कसं होईल तर प्रत्येकाला हे शक्य आहे, शक्य नाही असं नाही, परंतु माणसाने काय त्याची कास धरली पाहिजे. फार सुंदर आठवण करून दिली. मनमना भव मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरु, मामे वैश्यसे युक्तय मात्मानम मत परायणः. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी ते मज एकाते. माझे नि अनुसंधाने देख, संकल्प जाळणे निषेक, मध्याजी चोख याची नाव. ऐसा आथिला होसी, माझी या स्वरूपा पावसी, हे अंतकरणीचे बोली जत असे. आणि हे सगळं मी चोरून ठेवलं, फक्त तुला सांगतोय. आईला नाही सांगितलं, बापाला नाही सांगितलं, भावाला नाही सांगितलं, कुणाला नाही सांगितलं, कारण तू माझा खूप जवळचा आहेस, सखा आहेस माझा. मग भगवंताला प्रिय होणं फार गरजेचं आहे. तुम्हाला आम्हाला देव आवडतो, तुम्हाला आम्हाला देव आवडतो, पण देवाला तुम्ही आवडले पाहिजे. यासाठी नेमकं काय करायचं आहे तर आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा, आणि हृदय कळवळा वैष्णवांचा. हे तुम्ही जर केलं तर तुमच्या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या वस्तू हव्या आहेत त्या त्या वस्तूची प्राप्ती होईल असं होईलही. परंतु या गोष्टीच्या मागे जो धावला तर काय सांगितले, त्याला भगवंताची प्राप्ती झालेला आहे, तो 184च्या फेऱ्यातून सुटलेला आहे. पण तरी सुद्धा तो त्या गोष्टीची प्राप्ती होण्यासाठी जर हे करत असेल तर सांगितले त्याला त्याचा परमार्थ त्या पद्धतीने होणार नाही. कारण तुमचं जे प्रारब्ध आहे, जे जे असेल प्रारब्धी, ते ते न चुके कर्म करी, किंवा अन्न मान धन येतो प्रारब्धा आधीन, सकल पदार्थ है जगमाही, परी कर्महीन वह पावत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. त्या दिशेने तुम्ही गेलात तर नुसतं असं नाही की कष्ट केले मिळालंच असं नाही. कधी कधी कष्ट करूनही माणसाला मिळत नाही. त्याचं कारण काय, तुमचं प्रारब्ध तसं असेल. सुदामा ब्राह्मण काही कष्ट करत
नव्हता का? त्याच्यापर्यंत तो करत होता, परंतु त्याच्या भाग्यात काय होतं की 18 विश्व दारिद्र्य, लोक म्हणायचं असा ब्राह्मण आणि भगवान श्री कृष्णाचा सखा आणि असा दारोदार भटकतो. तर त्याने सांगितलं याच्यामध्ये मला काही कमतरता वाटत नाही, तुम्ही का दुःख करून घेता? त्याने जे दिलंय ते माझ्यासाठी भरपूर आहे. किती भरपूर आहे तर 7 पिढ्या पुरणार नाही इतकं मला दिलेलं आहे. दाना घरामध्ये तांदळाची कणी सुद्धा नाहीये आणि म्हणतो 7 पिढ्या पुढे एवढं दिलेलं आहे. तर ते काय दिलेलं आहे? हरिनाम. हा, अक्षय अभयदान, कधीही क्षय होणार नाही, कधीही संपणार नाही असं दान दिलेलं आहे. नाव बघा, नाव अक्षय हे नाव असतं, पण त्या ठिकाणी क्षय आहे. त्या व्यक्तीला सुद्धा क्षय आहे, त्या देहाला क्षय आहे. अक्षय म्हणजे नेमकं काय? तर ते तत्व तुमच्या आमच्यामध्ये जे नांदत आहे त्याचा क्षय कधीही होऊ शकत नाही. दिले अक्षय अभयदान हे ते. केले उपकार सांगू मी काय. कोणी केले? कोणी केले? तर बाबांनी आपल्यावर, श्रीपाद बाबांनी ते उपकार केले. आज जर श्रीपाद बाबा तुमच्या आमच्या भाग्यात आले नसते तर तुम्हा आम्हाला या गोष्टी कळल्या नसत्या. मी तर म्हणतो आपल्याला अगरबत्त्या ओवाळायच्या या पलीकडे दुसरा कोणताही परमार्थ कळला नसतं. शोधून काढले भल्याचे वाट, अडचणीतून शोधून काढले भल्याचे वाट. उराशी लावून पाजते अमृताचा घोट, उराशी लावून पाजते अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापाना, मोजता येत नाही जगाच्या मापाना. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबांना, एवढं प्रेम दिलं रामदास बाबांना. निघत्या वेळी म्हणत होते आम्ही येतो ताई, काय चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई, काय चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई. ज्ञानोबाची सांगितली ख्याती लावलाई, आमुच्या मत तुम्हा काही सांगणे नाही, आमुच्या मत तुम्हा काही सांगणे नाही. अडचणीतून शोधून काढली भल्याची वाट, उराशी लावून पाजते अमृताचा घोट, उराशी लावून पाजते अमृताचा घोट. श्रीपादाचे मन कैचे लोण्याहोई मऊ, विश्वपिता पडल पुढ कैसे निघाऊ, विश्वपिता पडल पुढ कैसे निघाऊ. श्रीपाद बाबा चरणीचा विनावितो रथ, विसरू नका श्रीपादाला होईल तुमची काज, विसरू नका रामदासाला होईल तुमची काज. मोजता येत नाही तुमची काज, विसरू नका रामदासाला होईल तुमची काज, विसरू नका नानाबाबांना होईल तुमची काज. मोजता येत नाही जगाच्या मापाना, मोजता येत नाही जगाच्या मापाना. एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबांना, एवढं प्रेम दिलं रामदास बाबांना, प्रेम दिलं नारायण बाबांना, एवढं प्रेम दिलं रोहिदास बाबांना, एवढं प्रेम दिलं नाना बाबांना, एवढं प्रेम दिलं शरद बाबांना. आपल्याला या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रत्येक जण हा श्रीपाद बाबाच आपल्यासाठी आहे. ज्याने ज्याने अनुग्रह घेतला, ज्याने ज्याने अनुग्रह घेण्यापूर्वी सांगता केली, ते साक्षात त्यांच्या रूपाने श्रीपाद बाबाच आले आणि श्रीपाद बाबाने तुम्हाला सांगता केली. काय
की आपल्याला ज्याने वाट दाखवलेली आहे तो आपल्यासाठी त्यावेळेस श्रीपाद बाबाच होता. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार आणि होतील उपकार अगणित. केले उपकार सांगू मी काही बाप न करी ऐशी माय. म्हणजे आई वडील तुमच्यावर उपकार करतात असं आपण बऱ्याचदा म्हणतो. आहेत त्यांचे उपकार आहेत, पण खरे उपकार जे आहेत हे साधू संतांचे तुमच्यावर आहेत. कारण की साधू संत तुम्हाला काय करतात, 184च्या फेऱ्यातून तुम्हाला बाहेर काढतात. कारण 184च्या फेऱ्यामध्ये हा इतका पिचलेला आहे, इतका पिचलेला आहे, असं म्हणतात की 184च्या फेऱ्यामध्ये मी पिचलोय, पिचतोय हे मला माहित असून सुद्धा मला निघता येत नाही. कारण त्याचं कारण काय, माझ्याकडे तो उपाय नाही. मग तो उपाय साधू संतांकडे आहे. तर साधू संतांकडे उपाय आहे, पण त्यांची शरणागती कशी पत्करायची ती मला माहित नाही. मग सांगतात की तद्विंती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानी नस्तत्व दर्शिनः. अशा संतांना भेटायचं, अशा संतांना भेटल्यानंतर त्यांची पूर्ण शरणागती पत्करायची आणि काय करायचं की त्यांची सेवा करायची आणि आपले प्रश्न त्यांच्या पुढे मांडायचे. आणि मग त्यांची सेवा करून ते आपल्याला, आपण त्यांच्या मर्जीतले होऊ आणि मग ते आपल्याला काय करतात की आपल्याला खरंच गरज आहे किंवा नाही हे पाहून ते आपल्याला अनुग्रह करतात. आणि एकदा का अनुग्रह केला की मग आम्ही तुमची आमची अवस्था होते सांगितलेली. अवस्था होणं फार गरजेचं आहे. परमार्थामध्ये अवस्था जर झाली नाही तर काहीच उपयोग नाही. अवस्था म्हणजे काय, तर अष्टसात्विक भाव होणं हे नाव अवस्था. आज बऱ्याच ठिकाणी भाव बऱ्याच लोकांना माहित नाहीये काय प्रकार आहे. तर 8 भाव आहेत. 8 भावापैकी किती भाव आपले प्रगट झालेले आहेत, तर एकही नाही. एकही नाही म्हणजे कोणाचा ज्यांनी अनुभव घेतला नाही त्यांचा एकही भाव प्रगट झालेला नाही. त्याचं कारण काय की तुम करते हम करते लेकिन थोडा थोडा फेर पडते. चुकतं काय, तुमच्या आमच्यामध्ये फरक काय, तर दोन्ही दिसती सारखी. तर अनुग्रह घेतल्यानंतर ते जे नाम आहे ते नेमकं नाम काय आहे, तर ते नाम असं नाहीये की कुठेतरी पुस्तकात लिहिलेले आहे आणि मग ते तुम्हाला सांगितलं जातं. असं ते नाम नसून ते कसं आहे, तर संत एकांती बैसले सर्व शास्त्र धुंडाळले आणि ते शोधून काढलं, ज्ञान गोष्टी अवलोकिले. अशा पद्धतीचे ते नाम आहे. आणि ते नाम कोणी कुणाला असं सांगायचं नाहीये. ज्याची इच्छा आहे त्यालाच हे सांगितलं जातं. आणि ते असं उघड नाहीये. उघड का नाहीये, तर त्याला मुक्ताईनी आण घातलेली सांगितलंय की आधीच जन उद्धट त्या गुह्य करू नये प्रगट. मोडतील भक्तीच्या वाटा संत जन कोपतील. म्हणे निवृत्ती ज्ञाना मुक्ताईची आण मातृगमन घडे. इथपर्यंत सांगितलेलं आहे की मग ही जर गोष्ट होत असेल, काय असं जर कुठे जर होत असेल तर ते चुकीचं आहे. कारण तुम्हा आम्हाला शास्त्र सांगते ना, या गोष्टी सांगितलेल्या आहे. आणि आपल्याला हे जर पटत नसेल तर मग काय बोलायचं. कारण साधूने सांगितलं हे सत्य आहे, त्याला सत्यच मानलं पाहिजे. साधूने सांगितलं हे करू नये, ते नाही केलं पाहिजे. आणि तुम्ही जर तेच करत असाल तर चुकीचं आहे. म्हणजे आम्ही या गोष्टीचं महत्व, या गोष्टीचं गांभीर्य तुम्हा आम्हाला कळत नाहीये असं म्हणावं लागेल. का, कारण की त्यांनी जी घातलेली शपथ आहे आज तुमच्या आमच्या अनुभवाला आलेली नाहीये का. कारण कुठेही सांगण्यासारखं हे नाहीये. भगवान भोलेनाथ महादेवाने सुद्धा माता पार्वतीला क्षीर सिंधूच्या परिसरी, म्हणजे असं कुठं आजूबाजूला कोणी 4 चौकात सांगितलेलं नाहीये. असं ते नाम आहे. आणि ते नाम जर तुमच्या आमच्या ठिकाणी असेल तर ह्या गोष्टी होतात सांगितल्या, नाही तर नाही होत. काय अष्टसात्विक भाव, 8 प्रकारचे भाव आहेत. हे प्रकट होणं फार गरजेचं आहे. आणि ती अवस्था कशी होते सांगितलं तर कापे तो थरारी.
देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहताती. आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कंठी मौन वाक्य फुटी. अशी बरेचशी प्रमाण आहेत म्हणजे या अवस्थेवरचे. काय सात्विका भरणे रोमांच दाटणे श्वेताचं जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखील नेत्री अश्रू त्या भितरी वाहताती. आणि नाचे गाये उडे आपुली या छंदे मनाची आवडी मनाच्या आनंदी आवडीने कंठी प्रेम दाटे नैनी नीरलोटे हृदय प्रगटे राम रूप. म्हणजे ह्या अवस्था तुमच्या आमच्या झाल्यात का? एखाद्याची अवस्था होते देवपूजा करताना रडू वगैरे त्याला येतं पण अनुग्रह नसेल आणि रडू आलं तर तो कसा तुम्हा आम्हाला येणाऱ्या ज्या काही अडचणी आहे त्यामुळे देवाला सांगू या हिशोबाने ते रडणं आहे. आणि त्या अवस्थेला ती जी अवस्था होते तिला अवस्था नाही म्हटलं जातं. अष्टसात्विक भावात ते मोडत नाही. तुमचे ते दुःखाश्रू असतात आणि दुःखाश्रू हे गरम असतात आलं लक्षात आणि हे थंड असतात. ही जी अवस्था ज्याला त्याला झालेली आहे तो याच्यातून तरला. काय कोण सांगतं? नाथ महाराज सांगतात. काय अष्टी एका जनार्दनी अष्ट सात्विक भाव होता तरीच देव कृपा करील तयावरी. आणि अष्टसात्विक भाव झालेच नाही तर ऐशी नुपजता माझी भक्ती मग कैशी होय विषय विरक्ती. आणि विरक्ती वाचून भक्ती माझी प्राप्ती विरक्ती विना माझी प्राप्ती नव्हे निश्चित. हा म्हणजे विरक्ती नसेल तर प्राप्ती होणार नाही. झालं असो. आज मला ही जी काही मंडळाने संधी दिली आणि बोलण्याचा इथे योग आला. मी बोललो ते भगवंताच्या माऊलींच्या या ओवीला धरून श्लोकाला धरून बोलण्याचा मी प्रयत्न केला. मी बोललो त्या पद्धतीने अगदी तसंच तुमच्या मनाला पटलं असेल नसेल पटलं तुम्ही घरी जाऊन ज्ञानोश्री पहा आणि त्याचा अभ्यास करा. प्रत्येकाने अभ्यास करणं फार गरजेचं आहे. घेतलेला श्लोक प्रसादे सर्व दुःखानां हानी रस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. आणि त्या खालील ओव्या याच्यावर थोडस चिंतन करण्याचा मी प्रयत्न केला. झालेली सेवा तुम्हा सर्व संत जनांच्या सिपाबाबा रामदासबाबा नारायणबाबा रोहितबाबा नानाबाबा शिवबाबा या आणि महापुरुष आपल्या जे बालिकेतली सगळ्यांच्या चरणी वाहून तुम्हा संत सदांच्या चरणी वाहून येथे सेवेला पूर्ण पुंडली हरिलाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांतिब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताई माते की जय. भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय. वेदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा नामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नाना बाबा शरद बाबा कमलनाथ संत की जय. देवी माते की जय. हर विठ्ठल पंढरी गौरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तव साधु संत